पूर्वीच्या काळी लोक पळसाच्या पत्रावळीत जेवण करण्यामागे अनेक कारणं होती. नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक. पळसाची पाने नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात आणि वापरानंतर ती सहजपणे मातीत मिसळून जातात, त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. प्लॅस्टिक किंवा थर्माकोलच्या पत्रावळींच्या तुलनेत पळसाची पाने पूर्णपणे विघटनशील असतात. आरोग्यदायी. पळसाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे या पानांवर जेवण केल्याने पचनक्रिया सुधारते आणि आरोग्य चांगले राहते. पळसाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. सांस्कृतिक महत्त्व. पळसाच्या पत्रावळीचा वापर अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये केला जातो. विशेषतः श्राद्ध, अक्षय तृतीया, लग्न समारंभ यांसारख्या प्रसंगी पळसाच्या पत्रावळीत जेवण करण्याची परंपरा आहे. सुलभता. पळसाची झाडे ग्रामीण भागात सहज उपलब्ध असतात, त्यामुळे पत्रावळी बनवण्यासाठी लागणारी पाने सहज मिळतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळी बनवणे सोपे असते. आयुर्वेदिक महत्त्व. आयुर्वेदामध्ये पळसाच्या पानांना विशेष महत्त्व आहे. पळसाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने पळसाच्या पत्रावळीत जेवण करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या सर्व कारणांमुळे पूर्वीच्या काळी लोक पळसाच्या पत्रावळीत जेवण करणे पसंत करत होते.